रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा B.Ed भाग 2 कोर्स 6B अध्यापन पद्धती गणित विज्ञान. नाव ऐश्वर्याजित देशमुख. रोल नंबर 18. मार्गदर्शकांचे नाव प्राध्यापक सौ व्ही.डी. पाटील मॅडम. घटकाचे नाव शेकडेवारी. विषय गणित, इयत्ता 6वी. व्याख्या. शेकडेवारीच म्हणजे एखाद्या संख्येचे 100च्या आधारावर घेतलेला भाग म्हणजेच शेकडेवारी होय. आता आपण शेकडेवारीचं उदाहरण बघूयात. जर एखाद्या विद्यार्थ्याने 100 पैकी 80 गुण मिळवले तर त्याची शेकडेवारी किती असेल? तर विद्यार्थ्याने 100 पैकी 80 गुण मिळवले म्हणजेच त्याची शेकडेवारी 80% असेल. तर शेकडेवारी कशी मोजतात ते आपण बघूयात. शेकडेवारी = प्राप्त मूल्य छेद एकूण मूल्य गुणिले 100. आता शेकडेवारीचे सूत्र बघून आपण काही उदाहरण बघूयात. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर 500 एकूण गुण 500 असतील आणि प्राप्त गुण जर 150 असतील तर त्याची शेकडेवारी कशी काढायची ते बघूयात. तर शेकडेवारी = 500 छेद 150 गुणिले 100 म्हणजे 33.33 म्हणजेच त्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी 33% आहे. आता आपण बघूयात शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात. 50% म्हणजे एकूण 100 पैकी 50 भाग होय. म्हणजेच एकूण 50/100 म्हणजेच त्याचा 1/2 भाग. तसंच आपण आता 25%चं शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या स्वरूपात बघूयात. 25% म्हणजे 100चा 25वा भाग म्हणजेच एकूण गुणाचा 25/100 = 1/4 भाग. म्हणजेच 25% 100 पैकी म्हणजेच त्याचा 1/4 भाग. तसंच आपण आता 35% म्हणजे एकूण 100 पैकी 35 भाग म्हणजेच एकूण गुणाचा 35/100 म्हणजेच 7/20 भाग. आता आपण बघितले आहे की शेकडेवारीची माहिती अपूर्णांकाच्या रूपात कशी लिहायची ते पाहिलेले आहे. आता आपण अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये बघूयात. तर 3/4 त्याचं तर शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर करायचे बघूयात. 3/4 = 3 गुणिले 25 आणि 4 गुणिले 25 म्हणजेच 75/100. 4 गुणिले 25 जर केलं तर 100 येतो. म्हणजेच एकूण गुणाचा 3/4 भाग म्हणजेच 75/100 म्हणजेच 75%. आता आपण बघूयात 2/5. 2/5 आता ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. कसं करूयात मग ते? तर कुठल्या संख्येला 5ने गुणल्यावर भाग म्हणजे गुणाकार 100 येतो तर 20ने. म्हणून 2/5 = 2 गुणिले 20 छेद 5 गुणिले 20 म्हणजेच 40/100 म्हणजेच एकूण गुणाचा 2/5 भाग म्हणजे 40/100 म्हणजेच 40% होय. आपण आता बघितलं अपूर्णांकाच्या रूपातील माहिती शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर करतात ते आपण पाहिले. म्हणजेच आता आपल्याला ह्याच्यातून काय समजले की छेद 100 करण्यासाठी सममूल्य अपूर्णांकाचा उपयोग होतो. आता आपण काही उदाहरणे बघूयात ह्याच्यावरची. उदाहरण क्रमांक 1. एका शाळेतील 1200 विद्यार्थ्यांपैकी 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनात गणित विषयात अ श्रेणी मिळाली तर अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? तर आता अ श्रेणी मिळालेले विद्यार्थी आपण टक्के मानू. अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व एकूण विद्यार्थ्यांची संख्या याचे गुणोत्तर 2 रूपामध्ये लिहून समीकरण मिळवून ते समीकरण आता आपण सोडवूयात. आता आपण अ श्रेणी मिळालेले विद्यार्थी ए मानलेत म्हणजेच A/100
तर 720 विद्यार्थ्यांना संकलित मूल्यमापनात गणित विषयात अ श्रेणी मिळालेत. म्हणजेच 720 छेद टोटल एकूण किती विद्यार्थी आहेत एका शाळेत, तर 1200. म्हणजे 720 छेद 1200. आता ते समीकरण आपण सोडवूयात. कसं करायचं, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तर आपल्याला एची किंमत किती निघती, 60 निघती. म्हणजेच अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही 60 आहे. त्याच पद्धतीने आपण आता उदाहरण दुसरं बघत. एका समाजसेवी संस्थेने एका जिल्ह्यातील 400 शाळांपैकी 18% शाळा दत्तक घेतल्या, तर दत्तक घेतलेल्या एकूण शाळा किती? दत्तक घेतलेल्या शाळांच्या संख्येचे एकूण शाळांच्या संख्येशी असलेले गुणोत्तर 2 प्रकारांनी मांडून समीकरण सोडवूयात. म्हणजेच 18% म्हणजेच 100पैकी 18 शाळा त्यांनी दत्तक घेतल्यात. म्हणजे आता एकूण शाळा 400 आहेत, तर त्यापैकी दत्तक घेतलेल्या शाळा आपण ए असे मानूयात. आता हे समीकरण आपण सोडवून घेऊ. तर ए छेद 400 म्हणजे एकूण शाळा आपल्याला किती आहेत, 400 इज इक्वल टू 18 छेद 100. 18% म्हणजे 18 छेद 100. आता हे समीकरण आपण सोडून घेऊ, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. ए गुणिले 100 इज इक्वल टू 400 गुणिले 18. तर एची व्हॅल्यू येते की 72. म्हणजेच दत्तक घेतलेल्या शाळांची संख्या ही 72 आहे. आता आपण मूल्यमापनाचा एक प्रश्न बघूयात. एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे. त्या वस्तूवर 10% सवलत दिली गेली, तर सवलत मिळाल्यानंतरची किंमत किती असेल? आपण वरील उदाहरणे ज्या पद्धतीने सोडवलेली आहेत त्या पद्धतीने हा मूल्यमापनाचाही प्रश्न असाच आहे. धन्यवाद.